नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासमोर गणितातला एक छानसा प्रश्न घेऊन आलेलो आहे. फॉर एक्स इज ॲन इंटीजर एक्स प्लस 1/x इज इक्वल टू 17/4 देन एक्स मायनस 1/x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपल्याला एक्स इंटीजरसाठीचं काढायचं आहे. इंटीजर म्हणजे पूर्णांक. याचा अर्थ कुठलाही अपूर्णांक तेवढा नसावा, बेसिकली असा याचा अर्थ होतो. तर बघूया आपल्याला काढता येते का. सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहून घेऊया एक्स अधिक 1/x बरोबर 17/4. पहिली क्रिया असं करायची म्हणजे आपण दोन्ही बाजूंचा वर्ग करायचा. म्हणजे एक्स प्लस 1/xचा वर्ग बरोबर 17/4चा सुद्धा वर्ग. जर आपण आपण 1/xचा वर्ग केला तर हा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार करायचा. तर तो होणार a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2 गुणिले एक्स गुणिले 1/x अधिक 1/xचा स्क्वेअर बरोबर 17चा वर्ग 289 छेद 4चा वर्ग 16. इथं एक्सला एक्स कट होईल आणि इथं फक्त 2 राहील. एक्स स्क्वेअर अधिक 2 अधिक 1/xचा स्क्वेअर म्हणजे 1/x स्क्वेअर बरोबर 289 छेद 16. आता यातलं 2 इकडं वजायला न्यायचं म्हणजे इकडं राहील एक्स स्क्वेअर अधिक 1/x स्क्वेअर बरोबर 289 छेद 16 वजा 2. मग आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जर तिरकस गुणाकार करून वजाबाकी केली तर आपल्याकडे राहील 289 वजा 16 दुने 32 219 छेद 16, म्हणजेच एक्स स्क्वेअर अधिक 1/x स्क्वेअर बरोबर आपल्याकडे राहील 257 छेद 16. आता आपण ह्या किमतीचा उपयोग पुढं करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करू, आता याच्यानंतर एक्स मायनस 1/x घेऊ आणि त्याचा वर्ग करू. तर तो काय असेल, एक्सचा स्क्वेअर मायनस 2 गुणिले एक्स गुणिले 1/x अधिक 1/xचा स्क्वेअर बरोबर एक्सचा स्क्वेअर वजा इथं एक्सला एक्स कट होईल, काय राहील 2 अधिक 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजेच मी जरा नीट लिहून घेतो, एक्स स्क्वेअर अधिक 1/x स्क्वेअर वजा 2 हे असं येईल. आता आपल्याला माहिती आहे की एक्स स्क्वेअर अधिक 1/x स्क्वेअर म्हणजेच 257 छेद 16 असं उत्तर येतं. आणि त्याच्याऐवजी आपण 257 छेद 16 वजा 2 असं लिहू. आता पुन्हा एकदा 16 दुने 32 257मध्ये 32 गेले तर 225 राहतात. 225 छेद 16 असं उत्तर येईल. याचा अर्थ एक्स मायनस 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर केलं की 225 छेद 16 असं उत्तर येतं. याचा अर्थ दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला एक्स वजा 1/x बरोबर 225चं वर्गमूळ 15 छेद 4चं वर्गमूळ 16चं वर्गमूळ 4 म्हणजेच 15/4 असं उत्तर येईल. धन्यवाद.